फुले हत्या प्रकरण खासदार पुत्राच्या अटकेसाठी 21 ऑगस्टला निघणार विराट मोर्चा. मुंब्र्यात मंत्री नितेश राणे यांनी घेतलं मुंब्रेश्वराचं दर्शन. मुंब्र्यात कावड यात्रेचं आयोजन. कावड यात्रेला मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना दिलासा. गणेश विसर्जनाच्या काळात मुंबईत पावसाची शक्यता कमी. यंदा बाप्पाच्या विसर्जनावेळी पावसापासून दिलासा मिळण्याची शक्यता. वाशिमच्या उंबरडा बाजार ग्रामपंचायतीच्या सचिवांनी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात ग्रामसभेच्या नावाखाली कोऱ्या रजिस्टरवर शाळकरी विद्यार्थी आणि गावकऱ्यांच्या सह्या घेतल्या. ग्रामस्थांचा गंभीर आरोप. वाशिमच्या शेलू बाजार येथील मरी माता पुलाजवळील द्रुतगती मार्गावर मोठे भगदाड. अचानक भगदाड समोर आल्यास वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात होण्याची शक्यता. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील सोमठाणा ते रिठद रस्त्याची अक्षरशः चाळण. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे. श्रावण सोमवार निमित्त त्र्यंबकेश्वर शहरात सर्व खासगी वाहनांना प्रवेश बंदी. नाशिक त्र्यंबकेश्वर मार्गावर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय. सिंधुदुर्गच्या भुईबावडा घाटात दरड कोसळली. वैभववाडी कोल्हापूरला जोडणाऱ्या भुईबावडा घाटात दरड कोसळल्यानं भुईबावडा घाटमार्ग वाहतुकीसाठी पूर्णतः बंद. ठाण्यातील 3 हात नाका परिसरातील मुंबई 3 जलवाहिनीचं काम पूर्ण. गळती बंद करण्याचं काम 14 ऑगस्टच्या रात्रीपासून सुरू होतं. महापौर वैद्यकीय सहायता निधीची प्रक्रिया आता डिजिटल होणार. अर्ज करण्यासाठी होणारी धावपळ कमी होणार. महापौर वैद्यकीय सहायता निधीतून कमाल 25,000 रुपयांपर्यंत मदत दिली जाते. मुंबईकरांवर लवकरच करांचा भार पडण्याची शक्यता. महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी महसूल वाढवण्याचे आयुक्तांचे निर्देश. घनकचरा वापरकर्ता शुल्क, पाणीपट्टी, जल आणि मलनिस्सारण शुल्क आकारणीसाठी चाचपणी होणार. शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ एफडीएकडून नोटीस मिळाली यांना. विमलच्या जाहिरातींवरून महाराष्ट्र एफडीएची कारणे दाखवा नोटीस. मुंबईत प्रसादात रासायनिक पावडरचा वापर. नगरसेवक सचिन पाटील यांचं महापौरांना पत्र. रसायनामुळे कॅन्सर, किडनी निकामी होणं आणि हृदयविकारासारखे गंभीर आजार होण्याची शक्यता. मुंबईकरांना अजूनही काही काळ करावी लागणार. मोनोसेवा सुरू होण्याची प्रतीक्षा. महालक्ष्मी मल्टीमोडल हबच्या उद्घाटनासह मुंबई मोनोरेल सप्टेंबर अखेरपर्यंत पुन्हा सुरू होण्याची शक्यता. नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीला 8 डिसेंबरपर्यंत ब्रेक. राष्ट्रीय हरित लवादाने निर्बंध कायम ठेवत पुढील सुनावणी 8 डिसेंबरला घेण्याचे दिले आदेश. निर्णयामुळे साधूग्रामच्या कामांना पुन्हा लागणार ब्रेक. धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांचं पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून कौतुक. गेल्या वर्षी लावलेल्या 15 लाख झाडांपैकी 86% झाडे जिवंत ठेवल्यानं कौतुक. सिंधुदुर्गातील पहिल्या जहाज बांधणी प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा संपन्न. स्थानिक नागरिकांना मिळणार रोजगार. मंत्री नितेश राणे यांचं आश्वासन. सांगलीत रंगली विश्वजित मराठी सेलिब्रिटी क्रिकेट लीग. मराठी चित्रपट सृष्टीतील तब्बल 60 कलाकारांचा सहभाग. सांगलीत विश्वजित मराठी सेलिब्रिटी क्रिकेट लीगमध्ये पहिल्याच चेंडूत गौतमी पाटीलची विकेट. पुन्हा संधी देण्यासाठी प्रेक्षकांचा जल्लोष. भंडाऱ्याच्या साकोलीत रानभाजी महोत्सवाचं आयोजन. 45 प्रकारच्या रानभाज्यांचं महोत्सवात प्रदर्शन आणि विक्री. कराडमधील छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागरातील पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला. कोयना धरण 97.39 टीएमसी भरलं. छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागरातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार. धरणाचे 6 वक्र दरवाजे 2 फुटावरून 3 फूट करण्यात येणार आहेत. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने अभिषेक दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी वृक्षप्रसाद योजना। अभिषेक पूजा करणाऱ्या भाविकांना देवीचा प्रसाद म्हणून एक रोप दिलं जाणार। सांगलीत युरियाची कृत्रिम टंचाई, कृषी सेवा केंद्रांकडून युरियाची कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असल्याचा आरोप। इतर खतांची सक्ती केल्यास भागवत जाधव या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय। लावणीच्या सादरीकरणाला लागणार योग्यता प्रमाणपत्र, अश्लीलता असल्यास होणार कायदेशीर कारवाई। आता सेन्सॉर बोर्डाचा अंकुश लागणार। श्रावणानिमित्त परळीच्या वैजनाथ मंदिरात भाविकांची गर्दी, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त। सांगलीतील दंडोबा डोंगरावर राधेय सेवा फाउंडेशनकडून दंडोबा मॅरेथॉनचं आयोजन। मॅरेथॉनमध्ये 300हून अधिक स्पर्धकांचा सहभाग। नंदुरबारच्या रस्त्यांची दयनीय अवस्था, शहरात येताना लाज वाटते। शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची प्रतिक्रिया। मुंब्राला मुंब्रा देवी बोलायचं, मुंब्रा भगवा आहे आणि कायम राहणार, मंत्री नितेश राणेंचं वक्तव्य। सिंहस्थ कुंभ पर्व पुस्तिकेवर मंत्री गिरीश महाजन यांचा पालकमंत्री म्हणून उल्लेख। नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला नसताना फोटोमुळे चर्चा। मुंबईत एकाच वेळी अनेक मोठे प्रकल्प नकोत, आधी सुरू असलेली कामे पूर्ण करा, पालिका आयुक्त अश्विनी भिडेंचं वक्तव्य। आमदार भास्कर जाधव आणि मंत्री उदय सामंत यांच्यात दिलखुलास चर्चा। कोकणाच्या राजकारणाला एक नवी दिशा मिळण्याचे मोठे संकेत। जयप्रकाश दांडेगावकर भाजपमध्ये येता येता राहून गेले, आता त्यांनाही भाजपमध्ये घ्या, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचा मिश्किल सल्ला। सांगलीतील ईश्वरपूर बस आगारात नवीन बसेसचं दोनदा उद्घाटन। सकाळी आमदार जयंत पाटलांनंतर आमदार सदाभाऊ खोत गोपीचंद पडळकरांकडून उद्घाटनावरून राजकीय श्रेयवाद रंगला। राष्ट्रभक्तीचा बाजार मांडणं हे भाजप आणि त्यांच्या ईस्ट इंडिया कंपनीचं तंत्र, सामनाच्या रोखठोकमधून टीका। हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांना विकास कामांसाठी निधीची मोठी यादी पाहताच पालकमंत्र्यांना घाम फुटला। परभणीच्या पाथरीतील कथित 243 कोटींच्या गैरव्यवहारावरून राजकीय वातावरण तापलं। शिवसेनेचे आमदार सईद खान आणि नगराध्यक्ष असेफ खान यांचा माजी आमदार बाबाजानी दुराणींवर गंभीर आरोप करत चौकशीची मागणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।